भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। कार्यक्रमाची रूपरेषा. हवन कार्य सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत. झेंडावंदन कार्यक्रम सकाळी 10 ते 10:30 वाजेपर्यंत. भगवान बाबा हनुमानजींच्या तत्वाच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी, मातोश्री वाराणसीबाई जुमदेवजी ठुबरीकर व पाहुण्यांचे स्वागत सकाळी 10:30 ते 11 वाजेपर्यंत. भगवत कार्यावर भजन कार्यक्रम सकाळी 11 ते 12:30 वाजेपर्यंत. मानव धर्म कार्यावर चर्चासत्र दुपारी 12:30 ते 4 वाजेपर्यंत. क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण दुपारी 4 ते 4:30 वाजेपर्यंत. सहभोजन कार्यक्रम व ऑर्केस्ट्रा दुपारी 4 ते 4:30 वाजेपर्यंत व 4:30 ते 6 वाजेपर्यंत. मोदा आश्रमकडे येणाऱ्या सर्व पार्किंगच्या जागा या मॅपमध्ये दर्शविल्या आहे. नमस्कार. नागपूरवरून आल्यास माथनीनंतर कन्हान नदीचे पूल पार केल्यावर मौदा पावडदौना सर्व्हिस रोडने गोपाल कंपनीजवळ एक पार्किंग आहे. त्यानंतर त्या मार्गे पुढे गेल्यावर पावडदौना गावाच्या आधी असलेल्या गेट जवळून डाव्या बाजूला वळण घेऊन पुढे गेल्यावर डॉक्टर नगरारे यांच्या शेतात पार्किंग आहे. या पुढे गेल्यावर नहर मार्गाने मंडळाने घेतलेली नवीन शेती फूलबांधेमध्ये पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. नजरचुकीने मौदा पावडदौना सर्व्हिस रोडची टर्निंग घेतली नाही तर त्या सेवकांना मारोडी चिरवा मार्गे भंडाराकडील वाहनाकरिता केलेल्या पार्किंगमध्ये जावे लागेल. मारोडी गावामधून आणि चिरवा गावामधून कॅनल रोडाने पार्किंग नंबर 3 आणि आश्रम परिसरातली पार्किंगमध्ये जावे लागेल. भंडारावरून आल्यास मारोडी चिरवा पुलिया पार केल्यावर महाराजा ढाबाजवळून डावी वळण घेऊन कॅनल रोडपर्यंत सरळ जाऊन कॅनल रोडवरून उजवी वळण घेऊन आश्रमच्या मागे असलेल्या पार्किंगमध्ये येता येईल. तसेच हायवेवर पुढे गेल्यावर टेकेपार पुनर्वसन पार्किंग व त्यापुढे दया सिटी लेआउटमध्ये पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. टेकेपार पुनर्वसनमधून आत आल्यास श्री सुपारे यांच्या शेतात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भंडाराकडील सेवकांनी या पार्किंगकडे न गेल्यास त्यांना पावडदौना मार्गे नागपूर पार्किंगमध्ये जावे लागले. रामटेक मार्गे आलेल्या सेवकांच्या वाहनाची पार्किंग श्री अग्रवाल यांच्या शेतात पार्किंग करण्यात आली आहे. मोदा आश्रमकडे येणाऱ्या सर्व पार्किंगच्या जागा या मॅपमध्ये दर्शविल्या आहे. नमस्कार.